पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंग सर, पर्यावरण विभागाचे शहर अभियंता संजय कुलकर्णी सर, ज्या माझी वसुंधरामध्ये तुम्ही पुरस्कार घेऊन आलात आणि ज्या माझी वसुंधरामध्ये शहराचा पहिला नंबर कागदोपत्री दाखवलात, त्याचं हे नागडं सत्य. पिंपरी चिंचवडमध्ये आजच आम्ही देहू ते आळंदी अशी पदयात्रा केली पर्यावरण जनजागृतीसाठी. पण या दोन्ही अधिकाऱ्यांना विचारता, हा तुमचा नालायकपणा जो आहे हा शहरवासियांनी किती दिवस सहन करायचा? हे बघा, धुराचे लोंड दिसतात आहेत का? गेलं इथून परत जाताना आळंदीवरनं देहूला परत जाताना कमीत कमी 1 तास झाला असेल. 1 तास एवढा सगळा इंडस्ट्रीयल वेस्ट इथं या आजूबाजूच्या अनधिकृत भंगारवाल्यांकडनं ह्या कुदळ चिखलीवाडीतनं सगळा हे केला जात आहे. लाखो लोक इथनं जातात आहेत, त्याच्याबद्दल तर कोणी बोलत नाही. पण तुमचे प्रशासकीय अधिकारी काय करतात आहेत? आपण सकाळीच इथला राम झरा जो आहे, संत तुकाराम महाराजांच्या स्पर्शाने आणि सहवासाने पुण्य झालेला असा तो राम झरा, जिथं ते पाणी प्यायचं असं म्हणतात, त्याची अवस्था तर आपण बघितलीच. काय अवस्था, गटार करून टाकले. पण त्याच्या शेजारीच हवेच्या प्रदूषणाचं, शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स कसा सुधारायचा, त्या स्प्रे करणाऱ्या गाड्या शहरभर फिरवून जर इथं हा जर नंगा नाच होणार असेल तर शहरवासियांचा जीव घेणार आहात का तुम्ही? तुम्हाला जर ही कामं जमत नसतील तर शेखर सिंग सर तुम्हाला आणि संजय कुलकर्णी सर तुम्हाला दोघांनाही विनंती आहे, तुम्ही दोघं राजीनामे द्या. नाहीतर आजच हा व्हिडिओ आपण आता केंद्र आणि राज्य दोनाला पाठवून दोघांच्याही सस्पेन्शनची मागणी करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण.